नमस्कार. मी अविनाश राजाराम गराटे. अवि अनिल कलामंच या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मंडळी, आज आपण भेटणार आहोत एक अशा दिग्गज व्यक्तींना जे शिक्षक होते, त्याच्यानंतर प्रवचनकार झाले आणि समाजसेवक म्हणून ह्या समाजामध्ये त्यांची असे ख्याती आहे. अशा एका नामांकित व्यक्तींना आज आपण भेटणार आहोत. चला तर आपण भेटूया सन्माननीय श्री सुरेश पांडुरंग चव्हाण सरांना. नमस्कार सर. नमस्कार. आपलं ग्रेट भेटमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि सर, तुम्हाला मी तुमच्या जीवनाविषयी काही थोडीफार मी माहिती विचारणार आहे आणि आमच्या प्रेक्षकांना ती तुम्ही सांगाल अशी मी अपेक्षा करतो. तर सर, मी सर्वप्रथम तुम्हाला विचारेन की तुम्हाला शिक्षक व्हावं असं का वाटलं? उत्तम प्रश्न आहे. आपण माझ्या घरी आलात, मी तुमचे मनापासून स्वागत करतो. या ठिकाणी ह्या गावची, आमच्या कोतोडे गावची महालक्ष्मी, हिला वंदन करतो. आई वडिलांना वंदन करतो आणि माझ्या आईचे आई वडील, ज्यांच्या छत्राखाली मी लहानाचा मोठा झालो आणि ज्यांच्या आशीर्वादाने मी आजपर्यंत या पदापर्यंत येऊन पोचलो, नाव लौकिक त्यांच्यामुळेच कमवलं, ह्यांचं आठवण करणं हे माझं क्रमशः काम आहे. माझं नाव सुरेश पांडुरंग चव्हाण. मी कोतोडे बाजारपेठ या ठिकाणी राहतो. अविनाश राजाराम गराटे हा माझा एक विद्यार्थी आहे. सुरुवातीची शाळा उरी अंबिवाडी या शाळेमध्ये तो शिकलेला आहे. आता त्यांनी या विद्यार्थ्याला या पदापर्यंत किंवा चांगलं काम लोकसेवेचं करण्याची स्फूर्ती ही खरी शिक्षकांकडूनच भेटते. आणि ही चांगल्या प्रकारे या पदाला आलेला हा मुलगा पाहून मला फार आनंद होतोय. त्याने मला असा प्रश्न विचारलाय की शिक्षकच का व्हावं लागलं. अतिशय चांगला, उत्तम असा प्रश्न आहे. ज्या वेळेला मी 1984 8/10/1984 रोजी मी ओरी आंबेवाडी शाळेत मला नियुक्ती करण्यात आली, पाठवण्यात आलं. सर्वप्रथम आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी श्री माननीय ठवरे साहेब आणि गट शिक्षणाधिकारी माननीय थरवळ साहेब यांनी सुद्धा असाच मला प्रश्न विचारला होता की तुम्ही शिक्षकातच का आलात. तर मी त्यांना त्यावेळेला जे काय उत्तर दिलं, ज्यावेळी उत्तर दिलं तेच या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो. मी त्यांना असं म्हणालो की त्यांनी मला सुरुवातीला प्रश्न विचारला की तुम्ही कुठे होता, सुरुवातीचा या शिक्षण क्षेत्रात वगैरे काय अनुभव आहे का. पण मी काही शिक्षण क्षेत्रात नसल्यामुळे मी त्यांना सांगितलं की मी मिलमध्ये मुंबईला कामाला होतो. बरं, मग तिथे तुमचा पगार काय. तर साधारण 1300 ते 1400 रुपये पगार मी त्या ठिकाणी घेत होतो. तर त्यावेळेला ते म्हणाले, मग तुमचं आमचं काय जमण्यातलंच नाही. हो, मी त्यांना असं विचारलं, साहेब मी 2 शब्द बोलू का. त्यांनी मला बोलण्याची परवानगी दिली. मी मोठ्या हिरेरीने एक चांगलं कार्य करण्यासाठी पुढे येतोय आणि तुम्ही मला म्हणता की तुमचं आमचं जमण्यातलं नाही. तर ते मला म्हणाले की आमचा हेतू तसा नव्हता की तुम्ही इथे येऊ नये, तर तुमचा येण्याचा
मूळ कारण काय काय आता ह्या शिक्षकामध्ये, क्षेत्रामध्ये तर मी त्यांना सांगितलं की माझ्या खेडेगावामध्ये जी माझा भाऊ बहीण यांची जी मुलं आहेत यांना चांगल्या प्रकारे शिक्षण मिळावं आणि ते मी देऊ इच्छितो, म्हणून मी या ठिकाणी आलेला आहे. तर म्हणाले वा मग चांगलं आहे, पण मगाशी जो मी बोललो की आमचं पटण्यातलं नाही, याचं कारण एवढंच की आम्ही 300 रुपये पगार ठेवलाय आणि तुम्ही आता 1300 ते 1400 रुपये पगार घेणारे. तेव्हा मी त्यांना असं उत्तर दिलं की मला साहेब मी तुमच्याजवळ बोलू का? हो बोला, कारण वरिष्ठ होते ते, आपण त्यांच्या पुढे बोलून चालत नाही कधी. तर मला 200 रुपये द्या पगार, चालेल? वा 200 रुपयात तुम्ही काम करू शकता? हो म्हटलं, अगदी आनंदाने करेन. आणि असं म्हटल्यानंतर जवळजवळ मला 100पैकीच्या पैकी मार्क देऊन चांगल्या प्रकारे मला त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून पाठवलं. आणि त्यावेळेला इंदिरा गांधी वारलेल्या होत्या, त्यांची आठवण म्हणून दुर्गम भागातील डोंगराळ भागातील शाळा म्हणून त्या उघडल्या होत्या. आणि त्या ठिकाणी ज्या वेळेला मी आंबीमध्ये गेलो, सर्वप्रथम मी जाकादेवीवरून शंकर येले सरपंच होते आणि त्या वेळेला मी त्यांच्याकडे गेलो, माझं ते येण्याचं कारण सांगितलं. तर त्या वेळेला ते म्हणाले आता तुम्ही आलातच आहेत, आपण जेवण वगैरे करूया आणि जाऊया. आणि मग त्यांनी मला गणपत गराटे गावकर गणपत विकाजी गराटे गणपत विकाजी गराटे याच्या इथं आणलं आणि सगळी परिस्थिती सांगितली आणि म्हणाले की दुसऱ्या दिवशी तुमची शाळा ही सुरू होणार आहे 8/10/84च्या दिवशी. तर त्या दिवशी सकाळी बरोबर 7 वाजता विस्तार अधिकारी हे पद होतं त्यावेळेला. तर विस्तार अधिकारी जोगळेकर, त्याच्यानंतर गजानन मिरकर ओरी नंबर 1 शाळेचे हे तिथे आले. आणि ज्या वेळेला शाळा उघडायची, तुम्ही आश्चर्य कराल की शाळा म्हणजे काय, कशी उघडली, तर केंबळी देनकरणीचा गोटा म्हणून ते म्हणत, देनकरणीचा गोटा म्हणून म्हणत. तर ते केंबळी असा वाटली सळटी लावलेली आणि त्या ठिकाणी 2 बैल होते, म्हणजे शेण सुद्धा टाकलेलं होतं, ते बाजूला केलं आणि तिथे शाळा उघडली. आणि मग शाळा उघडल्यानंतर प्रस्तावना वगैरे सगळी त्यांनी ती केली, सांगितली. मग त्याच्यामध्ये गना मिरकर एकदम एका शब्दात म्हणाले की भावानो, शाळा उघडणं फार सोपं आहे पण टिकवणं फार कठीण आहे. कारण त्यावेळची परिस्थिती तिथली अशी होती की जे वरिष्ठ म्हणजे मोठ्या लोकांच्या घरी शेण भरणारे असतात त्यांना वाडीतले शिकलेले कोण नको असतात, कारण शिकले तर शेण भरायला कोण जाणार. पण ह्याचा मी अभ्यास केला आणि चांगल्या प्रकारे तिथे वर्ग चालू झाला. वर्ग चालू झाल्यावर परिस्थिती अशी झाली आणि त्या ठिकाणी शाळा चालू केल्यानंतर मी अभ्यास केला की ह्या मुलांना माया नाही आहे, आपण माया दिली पाहिजे. मी चांगल्या प्रकारे माझ्या मुलांसारखं त्यांना वागवायला लागलो. एक झाड एक कुंडी घ्यायची, त्याने ती वाढवायची आणि कवायतीच्या वेळेला त्या ठिकाणी आपल्या पुढ्यात ठेवायची आणि त्या झाडाच्या मध्ये म्हणजे बागेमध्ये आम्ही जशी काय कवायत करतो असं मी चित्र निर्माण केलं. त्यानंतर प्रत्येक मुलाच्या वडिलांना सांगितलं, तिथं अशी जागा मोकळी होती, एक खड्डा खणून द्यायचा, गोल 2 फूट आणि 3 फूट उंची, आणि त्याच्यात ते खाज म्हणून जे काय म्हणतात खत ते आणून टाकायचं आणि त्याच्यावर केळी लावायच्या. कुठल्याही शाळेत आजपर्यंत अशी
पद्धत चालू केलेली नाही. मी चालू केली महिन्याला 3 ते 4 केळ्याचे घड ही मुलं खात होती. माझ्या 300 रुपयातल्या 20 रुपयाचा खाऊ मी ह्या मुलांसाठी खर्च करत होतो स्वतःच्या पगारातून. त्याच्यानंतर हजारां चिबूड, हजारां काकड्या ह्या मुलांनी आनंदाने खाल्ल्या. असं कुठल्याही शाळेत आजपर्यंत झालेलं नाही. आणि ही प्रगती बघून मला एक भिडे साहेब म्हणून गेले, आता कधी तुमची शाळेचं हे आम्ही हे ऐकून आहोत तेव्हा कधी येऊ, मला काय वेळ नाही आहे, रविवारचं येऊ. रविवारचं इन्स्पेक्शन घेतलं आणि उत्कृष्ट शिक्षक म्हणून मला त्या ठिकाणी नेमलं. म्हणजे अशी पद्धत, म्हणजे ह्या मुलांना आई बापाची माया आई बापापेक्षा जास्त मी लावली. म्हणून आज मी त्यांच्या घरात जर गेलो, इथले आता सगळे लोक माझ्याकडे अजून येतात, भेट वगैरे वस्तू घेऊन येतात, पण मी एवढं अभिमानाने सांगू शकतो की त्यांच्या चुलीवरचं मी हातान घेऊ शकतो. म्हणजे एवढी माणुसकी कमवली. आणि त्यानंतर माझी बदली झाली. 10 वर्ष पूर्ण तिथं झाल्यावर 11 वर्ष मी काढली तिथे. खेडला झाली. खेडला सुद्धा गेल्यानंतर त्या ठिकाणी तिथल्या ग्रामस्थांनी मला सांगितलं, माझ्याजवळ बोलले, दत्तराम चिकणे म्हणून होते, मराठा, सगळे मराठा जानवे घातलेले, आणि म्हणाले आजपर्यंत तुमच्यासारखा शिक्षक आमच्या इथं झालेला नाही. आम्ही तुम्हाला शिक्षका 55 शिक्षकामध्ये तुमचा आता 55वा नंबर आहे, पण आम्ही तुम्हाला शिक्षणामध्ये पहिला नंबर दिला. कारण पहिलीचा विद्यार्थी पत्र लिहायला लागला. लोट्याच्या ठिकाणी त्याचा बाप होता धर्मराज जाधव ह्या मुलाचा, त्याला मोडकं तोडकं पत्र लिहायला लागला. म्हणजे ही माझ्या आयुष्यातली एक जमेची बाब आहे. मला ते म्हणत होते की तुम्हाला जसं म्हणाल तसं घर बांधून देतो, इथे राहा. म्हटलं नाही बाबा, मी त्याच्यासाठी आलेला नाही, एक शासनाच्या नियमाप्रमाणे आलेला आहे. त्याच्यानंतर चापेरीला आलो. चापेरीला राजवाडकर म्हणून केंद्र प्रमुख होते, तर त्यांनी त्या ठिकाणी माझी कीर्ती ऐकून ते म्हणाले, गुरुजी तुमची कीर्ती आम्ही ऐकून आहोत, आम्ही आजपासून माझे केंद्र प्रमुखाचे सगळे अधिकार मी तुम्हाला दिले. शाळा सुधारण्यासाठी जे जे काय करता येईल ते केलं. दुसरीच्या मुलांना अ आ इ ई ई 5 शब्द ना अक्षरच, त्याच्या पुढे काही येत नव्हतं. म्हणजे दुसरीच्या मुलांना, अशा मुलांना सांगितलं गेल्या वर्षीची पहिलीची पुस्तकं जरा घेऊन या, तर त्यांनी ते आपले लहान मुलांनी जाऊन सांगितलं. तर ते दुसऱ्या दिवशी मी बोलवले, तिथे ते आले, ते आपलं खालून बोलत येत आहेत की खायचा मोठा एवढा शहाणा शिक्षक आलाय. म्हणजे समाजामध्ये लोक असे सुद्धा आहेत. त्यांना म्हटलं बघूया कुठला आलाय तर आपण बघू, आधी तुम्ही आलात आहे तिथे जरा बसा, पाणी बिणी प्या आणि आपण बोलू चालू. आणि मग मी त्यांना बोलवलं मुलांना. मग त्यांना काय वाचायला ये नाही काय नाही ना, म्हटलं शिकायचं आहे का नाही फक्त सांगा. तुमची मुलं 6 महिन्यात जर शिकली नाही तर ह्या शाळेतच राहणार नाही. आणि खरोखरच 6 महिन्यात 10-10, 20-20 वाक्य लिहायला शिकवली. त्यातलं उदाहरण म्हणून ते खरं ते याच्यामध्ये एक मुलगी आलेली आहे, लग्न होऊन इथे आलेली आहे. चव्हाण गुरुजी आले म्हणूनच आम्ही शिकू शकलो, नाही तर आम्ही शिकलो नसतो. म्हणजे अशी उदाहरणं आहेत. तिथून तिथून मी माझी मागणी इथे कोतवडे शाळेत आली. कोतवडे शाळेमध्ये आज माझी मुलं अगदी डॉक्टर, मोठमोठ्या कंपनीतनं अमेरिका, जपान या ठिकाणी गेले, कुठेही भेटून देत. माझ्या रस्त्यामध्ये पाया पडतात. त्यांच्या इथला भालचंद्र भिकाजी गोताड, प्रकाश गोताड
ह्याच्यासारखे चांगले विद्यार्थी अतिशय चांगल्या प्रकारे माझ्या हातून घडले. त्याच्यानंतर आता दुसरा एक अनुभव महत्वाचा आहे तो 2007ला आमचं नवीन अभ्यासक्रम म्हणून एक कोर्स चालू होता. तिथे पुण्याचे संचालक आले, पंडित साहेब म्हणून. आता संचालक म्हणजे महाराष्ट्र राज्याचा, ह्या महाराष्ट्र राज्याचा संचालक आला आणि ते म्हणाले की मी या ठिकाणी काही हेतूने आलोय, माझा आज तरी हेतू पुरा होतो काय बघूया. की मी 13 शाळा फिरून आलो, परंतु मला तो काय शिक्षक पाहिजे तसा मला गावला नाही. तर या ठिकाणी तरी मिळतो काय. 150 आम्ही शिक्षक होतो. जवळजवळ 1.25 तासाचं लेक्चर दिलं आणि शेवटी जाता जाता म्हणाले की असं कार्य करणारा, चांगलं कार्य करणारा मी शिक्षकाच्या शोधात आहे. 2 महिन्यात मी रिटायर होतोय. जर मला माझ्या ह्या नोकरीमध्ये शिक्षक मिळाला तर खरोखर आनंद होईल. तर मी उभा राहिलो. सर नमस्कार, मी ओरी आंबेवाडी वगैरे ह्या शाळा ज्या होत्या त्या सगळ्या सांगितल्या आणि आलो. त्या ठिकाणी जे जे सगळं केलं ना ते सगळं त्यांना सांगितल्याबरोबर त्यांना एवढा आनंद झाला की आयुष्यात मी ज्या शिक्षकाच्या शोधात होतो तो मला चव्हाण गुरुजींच्या रूपाने गावला. मी धन्य झालो. म्हणजे पोलीस त्यांच्या पाठून, SRP सारखे अशा आहे ना. आणि तिथून मला शाळेत निरोप आला की गुरुजी आमच्या ह्या रत्नागिरी जिल्ह्याची तुम्ही लाज राखली. म्हणजे हे असं चांगलं कार्य अतिशय चांगल्या प्रकारे झालं. कोतोड्या शाळेत सुद्धा मत्तीमंदचा वर्ग होता. सगळी मुलं माझ्या वर्गात असायची. मत्तीमंद आहे ना, त्याचे हगलेल्याची ही सुद्धा मी चड्डी सुद्धा धुवून सगळी काढलेली आहे. म्हणजे त्याचा मला खरोखर आनंद वाटतो की मी, लोक असं असे म्हणतात की काही झालं तरी शिक्षकाची नोकरी नको, पण मी असं म्हणतो की जन्मास येऊन मला शिक्षकाची नोकरी मिळाली ना, मी धन्य झालो. माझ्यातून काहीतरी सेवा झाली. सर, तुम्ही शिक्षक कसे झालात, का झालात याबद्दल आम्हाला आणि आमच्या दर्शकांना माहिती मिळाली. पण तुम्ही प्रवचनकार का झालात, का व्हावंसं वाटलं ते पण जर आम्हाला सांगाल तर आमच्या दर्शकांना बरं वाटेल. चांगला प्रश्न आहे. कारण मी तरी मानतो की माणसाचा जन्म जो आहे तो फक्त खाण्यासाठी नाही किंवा श्रीमंतीत राहण्यासाठी नाही. ज्या वेळेला देवाने आई निर्माण केली त्यावेळेला देवाच्या लक्षात आलं की हे काम आईला एकट्याला जमण्यातलं नाही, कोणतरी चांगला मनुष्य असा निर्माण केला पाहिजे. आणि जास्त करून असे हे शिक्षकाच्या ह्याच्यातूनच होतं, कारण वाचन चांगल्या प्रकारे असतं. आणि त्यामुळे मी मनाशी ठरवलं की माझ्या हातून ही मुलं घडवण्याचं कार्य जसं मला जमलं तसं मी केलं. पण रिटायर झाल्यावर आता काय करायचं, कुठेतरी घोळक्यामध्ये जाऊन बसून गावाच्या उकरा बेकरी काढण्यापेक्षा काहीतरी चांगलं करावं. आणि ह्या उद्देशानं मी साईबाबांचं एक पुस्तक वचन म्हणून, साईबाबांची वचन म्हणून असं एक पुस्तक आहे. त्याच्यात आपल्या मनामध्ये एक त्यातला अंक ठरवायचा. तर त्याच्यात मी एक अंक ठरवला आणि तो मला असा गावला की समाजासाठी काहीतरी कर, प्रबोधनासाठी. मग मी
थोडस सुरुवातीला गायला वगैरे लागलो. त्याच्यानंतर त्याच्या आधारावर एखादा प्रश्न उत्पन्न करून मी तो प्रश्न समाजातील जे काही समोर येऊन बसत त्यांना त्याचे उकलन करून गोष्टी रूपाने चांगल्या प्रकारे समजून द्यावं लागलो. सर, मी तुम्हाला असं विचारेन की हे जे आपण मानव आहोत, मनुष्यरूपी आहोत, तर त्या मानवाला 100 वर्ष आयुष्य कसं काय मिळालं, त्याच्याबद्दल काय जर सांगाल तर बरं होईल. अतिशय चांगला आणि बोध घेण्यासारखा हा प्रश्न आहे. हाच प्रश्न ब्रह्मदेवाला सुद्धा पडला की आता आपण ही उत्पत्ती निर्माण केलेली आहे, पालन पोषण संहार हा ब्रह्मदेव विष्णू आणि शिव यांच्या मार्फत तो केला जातो. तर एका टायमाला ब्रह्मदेवाने काही माणसांना बोलवलं. त्याच्यामध्ये एक माणूस अतिशय गरीब असा स्वर्गात गेला. म्हणजे त्यावेळी त्याची देवान म्हटलं की ते तिथे हजर व्हायचे. म्हणजे हे जर तुम्ही पाहिलं त्याच्यावर विश्वास बसत नाही, पण काय गोष्टीवर विश्वास ठेवावा लागतो. गाढवाचं लग्न जर म्हटलं तर तिथं कुंभाराची भूमिका करणारा त्या साधू बरोबर तिकडे जातो. तशा पद्धतीत तो गेला आणि तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने विचारलं, अरे बा काय तू या ठिकाणी आलास? तर ह्याची आपली आता कुठली ही चालू आहे 100 वर्षाची आहे ना. हा, तर त्याचे थोडं वेगळं उत्तर आहे. तर ब्रह्मदेवाने सर्व प्राण्यांना बोलवून घेतलं. एका प्राण्याचं नव्हते, दुसरी त्या प्राण्यांना तिथे बोलवून घेतलं आणि सर्वप्रथम माणूस गेला. कारण माणूस हा सगळ्यात हुशार. पण तो जो आहे तिथे गेला त्यावेळेला ब्रह्मदेवाने सांगितलं, मानवा मी तुला 40 वर्ष हे आयुष्य दिलेलं आहे, तू घे आणि जा. तर तो माणूस म्हणजे काय, 4 गोष्टी पुढच्या गोष्टी शिकवणारा तो. तुम्हाला त्या 40 वर्षात काय 20-25 वर्ष माझी खेळण्या बागडण्यातच जातात. पुढे काय 10-15 वर्ष राहिली, माझं लग्न कधी होणार, पोरं कधी होणार, काय कसं काय होणार? तर म्हणाले, तू आधी बाजूला बस, तिकडे बस, जरा तुझ्या प्रश्नाचं उत्तर नंतर देतो मी. पण मी 40 वर्ष सगळ्यांना द्यायचं ठरवलेलं आहे. गाढवाला पण तोच प्रश्न सांगितला की मी तुम्हाला 40 वर्ष देतोय, ही तुम्ही घ्या, मान्य आहे ना? मला अजिबात नाही, मला 40 वर्ष अजिबात नको. अरे तो माणूस 100 वर्ष मागतोय आणि तू 40 वर्ष नको म्हणतो. काय कारण काय? मग तुला किती वर्ष पाहिजे? ते म्हणाले, मला 20 वर्ष द्या. असं का रे बा? मला त्यातलं कारण काय ते समजून दे. हा मनुष्य जो हा प्राणी आहे ना, हा इतका स्वार्थी आहे की तो काम करीपर्यंत बावा 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 असं म्हणणार आणि काम झालं की रात्री माझ्या 2 सपाट ओढणार आणि हाकलून देणार. मी रात्रभर रस्त्यावरची हरियाळी फुकतच जीवन जगतोय. तेव्हा हे असलं काय मला नको. बरं चालेल. आता त्यातली 20 वर्षे उरली.
हा. हा. आणि त्यानंतर बैल आला. बैल पण म्हणाला, बैलाला पण ब्रह्मदेव म्हणाला, "बा, तुला 40 वर्ष देतोय, अजिबात नको. हा मानव मला जोताला बांधेल काय, गाडीला बांधेल काय, झुजा लावेल काय मोठमोठ्या, शर्यत लावेल काय. आणि मग असं झाल्यावर जोपर्यंत काम होतंय तोपर्यंत हा मला अगदी बावा बावा करणार आहे. मला अजिबात नको, मला 20 वर्षच द्या." आता पहिल्याची 20 आणि ही 20, 40 झाली. पुढचा आला कुत्रा. कुत्र्याला पण मला तुला 40 वर्ष अजिबात नको. जोपर्यंत मी याच्या घराची राखण करतो, एखादा प्राणी याला आणून देतोय, चांगलं काम करतोय, तोपर्यंत हा मला खायला घालणार आहे. आणि म्हातारा झाल्यावर काही माझ्या पेकाटात काटूत मारणार आहे, लात मारणार आहे. तेव्हा हे काय नको. आता ह्या 3 प्राण्यांचे किती झाले? 60 झाले. आणि हे 40, 60 आणि 40 म्हणजे 100 झाले. मग आज याची परिस्थिती काय आहे माणसाची? फक्त मनुष्य 40 वर्षात चांगला जगतो. पुढची सगळी जी आहेत 60 वर्ष कोणाच्या नाही कोणाच्या लातात खात राहतो. हा, म्हणजे अशा प्रकारे हे माणसाची 100 वर्ष हे झालं. सर, मी तुम्हाला आता असा एक प्रश्न विचारतो. प्रश्न नाही म्हणता येणार, पण मी आम्हाला आमच्या माहितीसाठी मी तुम्हाला असं विचारतो की मनुष्याच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण कोणता, असं जर काही जर आम्हाला सांगाल तर त्याबद्दल ऐकायला आम्हाला आवडेल. की आपला जन्म हा काहीतरी लोकांचं चांगलं करण्यासाठी झालेला आहे आणि त्याचं चीज झालं पाहिजे. रेशनवरचं तांदूळ संपवण्यासाठी आपला जन्म नाही. बरोबर. हा, की दुसऱ्यासाठी झटता आलं पाहिजे. एखादा गरीब आहे तर त्याला आपल्या यथाशक्ती मदत करता आली पाहिजे. एखादा आजारी आहे तर त्याच्या आजारपणाला जर 4 पैसे आपल्याला लावता आले तर ते लावता आले पाहिजेत. आणि हल्लीच्या पिढीला पण असं मी म्हणेन की ज्या आई बापाने आपल्याला लहानाचं मोठं केलं त्यांचे ऋण हे प्रत्येक मुलाने फेडलेच पाहिजे. आणि जो आई बापाचे ऋण फेडतो त्याला आयुष्यात कधीच कमी पडत नाही. आणि जो आई बापाकडे लक्ष देत नाही तो दुःख भोगल्याशिवाय राहत नाही. अनंत कानेटकर यांनी एक धडा लिहिला होता की 2 मेणबत्त्या ते शाळेत गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना शिक्षकांनी प्रश्न एक दिला की माणसाच्या आयुष्यातील सुखाचा क्षण कोणता, हे उत्तर आणा. त्यांनी बरीचशी पुस्तकं पाहिली पण त्यांना काय अजिबात या प्रश्नाचं उत्तर सापडेना. संध्याकाळ झाली, काळोख झाला, म्हणून ते असे अडगळीच्या ठिकाणी गेले आणि बघतात आहेत तर त्यांना 2 मेणबत्त्या दिसल्या. तर त्यातली एक मेणबत्ती झुरलं, मुंग्या वगैरे आणि सगळी कुरतडून त्याची वाट लावलेली होती. दुसरी एक चांगली होती, ती लावली आणि त्याच्यात त्यांनी तो पुस्तक वगैरे वाचलं आणि त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. प्रश्नाचं उत्तर काय? स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यासाठी जगलास तरच जगलास. आणि हा सुविचार आमच्या त्या ओरी आंबेवाडी शाळेत सर्वप्रथम मी कायमचा लिहून ठेवला होता. ह्याची मला जाणीव व्हावी. सर, तुमच्याकडून आम्हाला खूप काही जाणून घ्यायचं होतं, पण वेळेअभावी आपल्याला थोडा संपवावं लागत आहे.
आणि तुमच्याकडून जे जे ज्ञान आम्हाला आमच्या दर्शकांना मिळालंय ते भरपूर आहे. त्याच्यातून आम्ही घडण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही तुम्ही आमचे गुरु आहात. तुम्ही आम्हाला आई वडिलांनंतर शिक्षण दिलं आणि त्याच्यामुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो. आम्हाला तुमचा अभिमान आहे आणि तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ आमच्यासाठी आज दिलात आणि इथं 2 शब्द तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आम्हाला इथे तुमचे महत्त्वाचा वेळ दिलात त्याबद्दल मी तुमचा सतश्य ऋणी आहे. असून दे. आणि तुमच्या हातून जशी सेवा घडते तशी आमच्याही हातून घडते. अशीच आम्हाला आणखीन बुद्धी मिळू दे. आम्हाला अशीच ऊर्जा निर्माण होऊ दे की आम्हीही लोकांच्या सेवेसाठी आम्ही तत्पर असू, अशी मी रंगदेवतेचरणी आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. चालेल. थँक्यू. शुभेच्छा. चांगल्या प्रकारे तुमचं आयुष्य आनंदात सुखात जावो ही ईश्वराचरणी मी प्रार्थना करतो. जे जे माझ्या हातून विद्यार्थी घडलेले आहेत त्यांचा उपयोग समाजसेवेसाठी व्हावा ही प्रार्थना ईश्वराचरणी करतो. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो.